नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन कंपल्सरी असते. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, ती जी एक्झाम असते एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन, त्यामध्ये जे काय तुम्हाला मार्क्स मिळत असतील, 100 मार्काचा हा पेपर असतो. त्यामध्ये 20 मार्क हे जे असतात तर ते मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात त्याच्यावर असतात, आणि बाकीचे जे 80 क्वेश्चन असतात ते तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन असतात. याविषयी आपण खूप सारी माहिती जी आहे तसेच व्हिडिओ जे आहे तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. आजचा जो व्हिडिओ असणार आहे बघा, तर तो आता जे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचे जे पेपर होते ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचे तर ते झालेले आहे. आता त्यानंतर पुढील जे असणार आहे पोस्ट ग्रॅज्युएट PG कोर्सेसचे असतील, तसेच बघा इंटिग्रेटेड कोर्सेस असतील, इंटिग्रेटेड PhD प्रोग्राम्स असतील, तर यांची जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे तर ती 3 जून म्हणजे आज ते 5 जून या 3 दिवसांमध्ये पोस्ट म्हणजे PG कोर्सेस तसेच इंटिग्रेटेड जे कोर्सेस असतील तर त्याची ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे. तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. म्हणजे आज कोणकोणते पेपर झालेले आहे, 4 तारखेला कोणते म्हणजे 4 जूनला कोणकोणते पेपर असणार आहे, त्यानंतर बघा 5 तारखेला कोणकोणते म्हणजे 5 जूनला कोणकोणते पेपर असणार आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनचे, तर तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेड्यूल ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE ऑफ द पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम PG फॉर द अकॅडमिक इयर 25-26 विथ द रेफरन्स टू द नोटिफिकेशनचा हा रेफरन्स त्यांनी दिलेला आहे. ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE फॉर द पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम PG विल बी कंडक्टेड फ्रॉम 3 जून ते 5 जून 2025 इन ऑनलाईन प्रोक्टेड मोड होम बेस. या ठिकाणी बघा द डिटेल कोर्स वाईज टाइम टेबल ऑफ द OE इज गिवन द अटॅच लिस्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी टेस्ट होणार आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनची तर ती तुम्हाला घरी म्हणजेच होम बेस तुम्हाला घरी सुद्धा देता येणार आहे. तर या अगोदर काही एक्झामिनेशन झाल्या होत्या तर त्या सेंटरवर कंडक्ट केल्या होत्या, परंतु या ठिकाणी आणि या अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये असं काही डिटेल त्यांनी दिलेलं नव्हतं. तर आता जे डायरेक्ट दिलेलं आहे तर ते होम बेस म्हणजे तुम्ही घरी बसून लॅपटॉपवर, मोबाईलवर किंवा तुमच्या टॅबवर तुम्ही पेपर देऊ शकता. याविषयी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. प्लीज नोट दॅट द टाइम टेबल ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन include only those postgraduate program PG for which more application were received than intake capacity. The admission process of remaining program published separately on the website. या ठिकाणी बघा candidate appearing online entrance examination should check the timetable, appear the examination during the specific time period allotted for the specific course. Candidate should log in with their register login ID and convenient location. तर बघा ज्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केले नसेल तर लॉगिनच्या पेजवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लॉगिनला तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे तर ते भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता in this regard please note the following. Candidate will receive the admit card along with the details instruction for the protect mode of examination by 6 May 26 मे 2025 म्हणजे 26 मे 2025 ला याविषयी ॲडमिट कार्ड पब्लिश झाले होते तुमच्या लॉगिन ID ला. तसेच बघा इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहे. प्रोटेक्ट मोड म्हणजे जी एक्झामिनेशन होणार आहे त्याविषयी इन्स्ट्रक्शन सुद्धा त्यामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. In order to get familiar with the protect mode of examination, it is a mandatory for all the candidates to appear for mock test, demo test 28 मे ते 30 मे या दरम्यान तुम्हाला मॉक टेस्ट जी आहे किंवा डेमो टेस्ट जी आहे तर ती अवेलेबल करून दिलेली होती. त्यानंतर बघा कॅन्डिडेट कॅन लॉग इन द सिस्टीम युझिंग मोबाईल फोन, लॅपटॉप, PC, टॅब्स, iPad विथ द वर्किंग फ्रंट कॅमेरा. बघा
तुम्हाला म्हणजे डेमो टेस्ट यासाठी दिली होती का तुम्हाला ती वेबसाईट जी आहे तर ती हँडल करता आली पाहिजे. क्वेश्चन कशा प्रकारे, नेक्स्ट कोणता क्वेश्चन घ्यायचा, त्या प्रकारे तुम्ही डेमो टेस्ट या अगोदर खूप सारे दिलेले असतील किंवा यूट्यूबला जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. काही डेमो टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या असतील, त्यावर तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा पुढचं इन्स्ट्रक्शन काय आहे. वन्स लॉग इन द कॅन्डिडेट विल हॅव कम्प्लीट द एक्झामिनेशन विथ इन द गिवन स्लॉट. म्हणजे जो एकदा तुम्ही लॉग इन केलं त्यानंतर टाइम चालू होणार आहे, मग त्या स्लॉटमध्येच तुम्हाला तुमचा जो पेपर आहे तर तो पेपर द्यायचा आहे. द एक्झामिनेशन इज ऑफ 100 मार्क्स. बघा 100 मार्क्स तुमचा पेपर आहे. त्याविषयी आपण खूप सारे व्हिडिओ जे आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता. बेस्ड ऑन निगेटिव्ह मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रश्न चुकला तर त्यासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. रिझल्ट ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम PG विल बी डिक्लेअर लेटर SSPU वेबसाईट. याचा जो रिझल्ट आहे तर तो नंतर वेबसाईटला तुम्हाला भेटून जाणार आहे. आता त्यांनी खाली टाइम टेबल दिलेले आहे. आज 3 तारीख होती बघा. 3 तारखेला या ठिकाणी तुम्ही डिपार्टमेंट बघू शकता. या ठिकाणी डिपार्टमेंट दिलेले आहे, त्यानंतर त्या अंडर जे प्रोग्राम येतात तसेच टाइम स्लॉट पण त्यांनी दिलेला आहे. एम चे जे कोर्सेस आहे, MSc चे कोर्सेस आहे बघा. MSc स्टॅटिस्टिक्स असतील तर हे 8 ते 10 पुढं टायमिंग दिलेला आहे. 11 ते 1 पुढचं टायमिंग. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तुमचे डिपार्टमेंट्स बघू शकता आणि प्रोग्राम सुद्धा बघू शकता. ही टेस्ट जी आहे तर तुम्हाला घरी बसून तुम्हाला टेस्ट द्यायची आहे आणि त्या रिलेटेड तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण टाइम स्लॉट त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी तुमचे कोर्सेस असतील, हे या ठिकाणी तुमचे डिपार्टमेंट्स तुम्हाला दिलेले आहे. चेक करून घ्या. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्या 4 तारीख आहे बघा. 4 तारखेचं या ठिकाणी टाइम टेबल त्यांनी दिलेलं आहे. 4 जून 2025 ला बघा, म्हणजे उद्या पोस्ट ग्रॅज्युएट आणि इंटिग्रेटेड PhD प्रोग्रामचे जे कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे एक्झामिनेशन जे आहे तर ती होणार आहे. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमी अंतर्गत बघा MA इकॉनॉमिक्स सकाळी 8 ते 10 या टाइम मध्येच तुमचा पेपर होणार आहे. त्यानंतर पेपर तुमचा होणार नाही. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी MTech सिव्हिल एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी या ठिकाणी बघा 8 ते 10 या टायमिंग मध्ये तुमचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सायन्स. आता हेल्थ सायन्स बघा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ 8 ते 10 या टायमिंग मध्ये तुमचा पेपर आहे. सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स MA ब्रिज इयर थिएटर याचा बघा 8 ते 10 या टायमिंग मध्ये तुमचा पेपर असणार आहे. जिओलॉजीचा बघा MSc जिओलॉजी 8 ते 10 यामध्ये आहे. त्यानंतर 11 ते 1 मध्ये बघा MSc व्हायरोलॉजी, एक्झिक्युटिव्ह MBA, MSc इन जिओग्राफी असेल, त्यानंतर MSc मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडी असेल. हे तुमचे कोर्सेस जे आहे तर यांचे पेपर होणार आहे. त्यानंतर बघा पुढचा जो स्लॉट असणार आहे 2 ते 4 या ठिकाणी 2 ते 4 इथपर्यंत आहे. मास्टर ऑफ लॉ असेल, इंग्लिश असेल, MSc अँथ्रोपॉलॉजी असेल, ॲटोस्फेरिक सायन्स असेल, MSc इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ऑफ ॲप्लिकेशन. यांचे जे कोर्सेस आहे 2 ते 4 या दरम्यान असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, MTech डाटा सायन्सचा बघा 5 ते 7 या टायमिंग मध्ये पेपर असणार आहे. MCOM यांचा जो ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जे आहे तर ती 5 ते 7 या स्लॉट मध्ये असणार आहे. MA पॉलिटिक्स यांचा जो पेपर आहे तर तो 5 ते 7 या दरम्यान असणार आहे. MA तसेच MSc मॅथमॅटिक्स तर यांचा 5 ते 7, तसेच MSc एन्व्हायरमेंटल यांचा 5 ते 7 या दरम्यान पेपर असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 जून या दिवशी बघा 5 जून 2025 या तारखेला कोणकोणते पेपर होणार आहे. सकाळी 8 ते 10 या स्लॉट मध्ये बघा इथपर्यंत MA चे जे कोर्सेस आहे बघा जेंडर कल्चर अँड डेव्हलपमेंट स्टडी असेल, MSc जिओनोफॉर्मेटिक्स असेल, इंटिग्रेटेड MTech PhD असेल, इंटिग्रेटेड MTech PhD पुढे दिलेला आहे सब्जेक्ट बघा कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसेच केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी असेल, MSc डाटा सायन्स असेल, MA इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डिंग यावर असेल. तर यामध्ये बघा 8 ते 10 या स्लॉट मध्ये तुमचा पेपर होणार आहे. त्यानंतर MSc मायक्रोबायोलॉजी
असेल, त्यानंतर बघा 11 ते 1 मध्ये होणार आहे. तसेच मास्टर ऑफ LIB लायब्ररी अँड ISC हा 2 इयरचा कोर्सेस आहे. तर 11 ते 1 या दरम्यान तुमचा पेपर होणार आहे. त्यानंतर बघा MA एज्युकेशन असेल, त्यानंतर MSc केमिस्ट्री असेल, 2 ते 4 या दरम्यान तुमचा पेपर होणार आहे. MSc हेल्थ सायन्स 5 ते 7 या मध्ये तुमचा पेपर असणार आहे. मास्टर ऑफ आर्ट्स यामध्ये बघा जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन याचा 5 ते 7 या दरम्यान पेपर असणार आहे. त्यानंतर बघा MSc कम्प्युटर ऑफ सायन्स 5 ते 7 या स्लॉटमध्ये तुमचा पेपर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 5 जून 2025 या तारखेला कोणकोणते एक्झामिनेशन होणार आहे, तसेच बघा 4 तारखेला म्हणजे उद्या कोणकोणते पेपर होणार आहे, तसेच बघा आज कोणकोणते पेपर झालेले आहे. तर या तिन्ही दिवसांचा जो माहिती जी आहे, तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर असणार आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघून घ्या. तुमचे ऑनलाईन टेस्ट जी आहे तर ती घरी बसूनच तुम्हाला द्यायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचे उद्या पेपर असतील, छान प्रकारे पेपर द्या. तसेच तुमच्याकडं मोबाईल किंवा लॅपटॉप अवेलेबल आहे का, इंटरनेट कनेक्शन कसं आहे एकदा चेक करून घ्या, म्हणजेच तुम्हाला पेपर व्यवस्थित देता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जे रिझल्टचे अपडेट्स असतील, ॲडमिशन प्रोसेसची अपडेट्स असतील, जसं आपल्या वेबसाईटला काही नोटिफिकेशन येतील तर नक्कीच मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.